मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली। अनुपमा या लोकप्रिय मालिकेचा सेट जळून खाक झाला। अग्निशामक दल घटनास्थळी वेळेवर पोहोचला आणि खूप प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। कोणतीही जीवितहानी झाली नाही। माणुसकीला पुन्हा एकदा लाज वाटली। मुंबईतील आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका वृद्ध महिलेला बेशुद्ध अवस्थेत आढळली। आजारपणाला कंटाळून नातवाने त्वचेच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून जाण्याचा आरोप। आरोपीच्या शोधात मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वर्सोवा घाटकोपर मार्गावर 8 मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या। आता दररोज 452 मार्गावर मेट्रो चालवली जात आहे। मेट्रोमधील गर्दी कमी झाल्यामुळे प्रवास करणे अगदी सोपे होईल। मुंबईकर आता हातात छत्री घेऊनच कामावर जायला निघत आहेत। हवामान विभागाने पुढील 2 दिवस मुंबई आणि मुंबईतील उपनगरात मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर मुंबईतील अनेक भागात हलका पाऊस सुरूच आहे। पालघरमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या सातत्याच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे, तर नद्यांच्या पाण्याच्या पातळीवर वाढ झाल्यामुळे पुराचा धोका लक्षात घेत प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नीटमध्ये कमी गुण मिळाल्याबद्दल फटकारल्यानंतर मुलीने उलट उत्तर दिले। मुख्याध्यापक वडिलांनी मुलीला मारहाण करून ठार मारले। सांगलीतील या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरले आहे। नितीश राणे यांनी महाराष्ट्रातील हिंदीला होणाऱ्या विरोधावर टीका करताना म्हणाले की जर तुम्हाला हिंदी आवडत नसेल तर संस्कृत वाचा। त्याने पुन्हा एकदा विरोधकांना स्पष्ट केले की हिंदी सक्तीची केलेली नाही। मुंबईहून गोव्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी। कोकण रेल्वे मार्गाने 15 जून ते 20 ऑक्टोबर दरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू केले आहे। 100हून अधिक वंदे भारत यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत, तर एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतील APMC मंडीतील भाज्यांची आवक कमी झाली आहे, तर अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे भाज्या कुजल्या आहेत आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। बाजारात भाज्यांची किंमत 15% वाढल्याने लोक अडचणीत आले आहेत। उल्हासनगरमध्ये चोराच्या कृत्याने सर्वांना धक्का बसला। नशा करण्यासाठी लोकांना पैशाची टंचाई भासू लागली। चोराने मंदिरातून महादेवावर बनवलेल्या पितळाचा नाग चोरण्याचा प्रयत्न केला। घटनेनंतर लोकांनी धार्मिक स्थळांजवळ पोलिसांची बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली। कर्जत मुरबाद राष्ट्रीय महामार्गाच्या वाईट स्थितीमुळे पावसाळ्यात प्रवाशांना खूप त्रास होत आहे। खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप वाढला आहे। घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पुलावरून ट्रॅक्टर खाडीत पडले। रॅलिंगला धडकल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले। पाण्यात बुडून चालकाचा मृत्यू। घटनेनंतर प्रचंड वाहतूक कोंडीला लागली। नवी मुंबईतील ऐरोली येथील एका तरुणीला तिच्या घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली। पाळीव कुत्र्याने घर घाण केल्याबद्दल संतापलेल्या शेजाऱ्याने तरुणीवर हल्ला केला। तपास सुरू आहे। मुंबईतून आणखी एक आगीची घटना समोर आली आहे। मरीन ड्राईव्हच्या नीलकंठ इमारतीत अचानक आग लागली। घटनेत कोणीही जखमी झाले नाही। धारावीतील रहिवाशांसाठी दिलासादायक बातम्या। आता त्यांना पात्रता सिद्ध करण्यासाठी 4 संधी मिळणार। लोकांना समस्या लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक खिडकी प्रणाली तयार केली आहे। ठाण्यातील क्राईम ब्रांचने ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला। 2 महिलांची सुटका केली आणि एकाला अटक झाली। मुंबईत बनावट पोलिसांनी एका व्यक्तीचे अपहरण करून 50 लाख लुटले। पीडिताने बनावट चकमकीत मारण्याची धमकी देण्यात आली। पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 5 आरोपी अटक केले आहेत। इंस्टाग्राम जाहिरात आणि बनावट ॲप्सद्वारे शेअर ट्रेडिंग घोटाळ्यात ठाण्यातील अभियंताने 24.2 लाख रुपये गमावले। तुम्ही बनावट वेबसाईटांना भेट देणे टाळा। विचार न करता पैसे पाठवू नका। मुंबईत सोने चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 92,300 रुपये झाला, तर चांदीचा भाव 1,10,000 प्रति किलोग्राम झाला।
अहिल्यानगरमध्ये घडलेल्या घटनामुळे लोक संतापले. श्रीरामपूरमधील बेकरीमध्ये गोमांस विक्रीचा धक्कादायक प्रकरण समोर आले. पोलिसांनी कारवाई सुरू केली.